कोटी रुपयांची जी रक्कम आहे त्या कोटीचं वाटप करण्याकरता आम्ही राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार सुटत नसतील तर मात्र स्वाभिमानी स्टाईलनं आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई विद्यार्थ्यांसाठी करावी लागणार. आज स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची विद्यार्थी संवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली. या विद्यार्थी संवाद यात्रेमध्ये आम्ही लातूर, नांदेड, जालना, परभणी अशा सगळ्या शहरांमध्ये आणि खेड्यातील विद्यार्थ्यांना भेटून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून सोडवण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानी विद्यार्थी परिषद ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढते. आजपर्यंत 3 वर्षामध्ये स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असू देत, विद्यापीठातील अडचणी असू देत, बसेसच्या सेवा असू देत किंवा अनेक किरकोळ गोष्टी या सोडवण्याचं काम विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून करतो. आणि ही सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली विद्यार्थी परिषद पूर्ण महाराष्ट्रभर स्थापन करायची आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी ही पहिली विद्यार्थी संवाद यात्रा आम्ही सुरू केली. प्रामुख्याने ह्या यात्रेमध्ये आम्हाला प्रखरपणे जाणवलं की मराठवाड्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना बसेसच्या असू देत, विद्यापीठाच्या असू देत, आज सकाळीच एका कॉलेजला भेट दिल्यानंतर आम्हाला जाणून आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी म्हणजे बाटू विद्यापीठ, मला वाटतं गेल्या 4-5 वर्षापासून अनेक कॉलेजेसचे निकाल लागले नाहीत. अनेक वर्षभरामध्ये त्या विद्यापीठाची पहिली बॅच बाहेर पडेल आणि त्या विद्यार्थ्यांच्याकडे जर निकालच नसतील तर ते पुढच्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीनं ऍडमिशन घेणार, अशा पद्धतीच्या अडचणी या विद्यापीठाच्या माध्यमातून आहेत. आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 30,228 कोटी म्हणजे जे आकडे ठीकपणे वाचता सुद्धा येत नाहीत एवढ्या मोठ्या आकड्यांची आज समाज कल्याणाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती थकीत आहे. नेमकं महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते ह्याचं मागचं कारण तरी काय, तर गरीब विद्यार्थ्यांना शिकण्याकरता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पाठबळ मिळतं. पण असं जर अर्धवट पाठबळ मिळणार असेल तर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने शिकायचं हा प्रश्न घेऊन आज आम्ही आर ऑफिसमध्ये भेट दिली. भविष्य काळामध्ये ही जी मोठी रक्कम मला वाटतं 3,000 कोटी रुपयांची जी रक्कम आहे त्या कोटीचं वाटप करण्याकरता आम्ही राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत. प्रामुख्यानं ज्या बसेसच्या अडचणी आहेत, विद्यापीठाच्या अडचणी आहेत आणि शिष्यवृत्तीच्या अडचणी आहेत, या सगळ्यांचा खुलासा त्यांच्यासमोर करून लवकरात लवकर ह्या गोष्टी मार्गी लावण्याचं काम ह्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून करणार. पण जर वारंवार सरकारशी चर्चा करून सुद्धा हे प्रश्न जर सुटत नसतील तर मात्र स्वाभिमानी स्टाईलनं आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई विद्यार्थ्यांसाठी करावी लागणार. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हटलं तर रस्त्यावरची लढाई आजपर्यंत स्वाभिमानीसाठी कोणीच केली नाही. मग 2012चं आंदोलन असू देत, 16चं असू देत, परवाच झालेलं 2024चं आंदोलन असू देत, तर आता भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या नंतर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही स्वाभिमानी विद्यार्थी परिषद एकदम अग्रेसिव्हपणे काम करणार. आणि ती नुसता सांगली कोल्हापूर जिल्ह्यापुरतं नाही तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी विद्यार्थी परिषद स्थापन करून आम्ही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभा करतो. त्याचाच आज समारोप आम्ही उद्या वाडीबिद्रीमध्ये त्या संवादाचा समारोप करतोय आणि मराठवाड्याच्या अभ्यास दौरा संपल्यानंतर इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा लढा पुन्हा उभा करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.